नमस्कार मित्रमैत्रिणींनो. असं कधी तुमच्या बाबतीमध्ये झालंय का की एखादी वस्तू तुम्ही घराच्या अगदी कानाकोपऱ्यामध्ये शोधताय, अगदी डोकं आपटून घेताय, पण ती सापडतच नाहीये. आणि ज्या क्षणी तुम्ही हार मानता, शांत बसता, त्याच क्षणी ती वस्तू अचानक तुमच्या डोळ्यासमोर येते. आज मी तुम्हाला गिरधर आजोबांची एक छोटीशी पण आयुष्य बदलवून टाकणारी गोष्ट सांगणार आहे. 75 वर्षाचे गिरधर आजोबा आपल्या नातवंडांच्या येण्याच्या आनंदामध्ये सगळं घर आवरत होते आणि त्याच गडबडीत त्यांची सर्वात प्रिय वस्तू हरवली. त्यांच्या देवाघरी गेलेल्या पत्नीने लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला दिलेली एक भेट, रिस्ट वॉच. सगळ्या नातवंडांनी अख्खं घर पालथं घातलं, स्टोअर रूम उपसली, पण घड्याळ काही सापडलं नाही. आजोबांना खूप वाईट वाटलं. त्यांना वाटलं की आता हा काळजाचा तुकडा कायमचा हरवला. पण तेव्हाच एका लहान नातवाने एक युक्ती केली. तो म्हणाला, सगळे शांत राहा, मला एकट्याला स्टोअर रूम मध्ये जाऊ दे. काही मिनिटातच तो मुलगा बाहेर आला. हातामध्ये ते घड्याळ होतं. सगळ्यांनी विचारलं, अरे आम्हाला 2 तास जे घड्याळ सापडलं नाही ते तुला कसं मिळालं? नातू निरागसपणे म्हणाला, मी तिथे फक्त शांत बसलो आणि इतकी शांतता होती की मला त्या घड्याळाचा टिकटिक आवाज ऐकू आला आणि आवाजाच्या दिशेने बघितलं तर घड्याळ तिथेच होतं. मंडळी, आपल्या आयुष्यातील टिकटिक कोणती आहे? आज आपण सगळेच धावतोय. कोणाला करिअर हवंय, कोणाला पैसा, कोणाला प्रसिद्धी. पण या धावपळीमध्ये आपण आपल्या मनाचा टिकटिक आवाज ऐकायला विसरलेलो आहोत. आणि ती टिकटिक म्हणजे आपल्या मनाची खरी ओढ, आपली स्वप्न आणि आपला आंतरिक आनंद. जेव्हा बाहेरचा गोंधळ थांबतो तेव्हाच आपल्याला खरी दिशा सापडते. ही गोष्ट आपल्याला काय शिकवते मंडळी? तर आयुष्यातील कठीण प्रश्नांची उत्तरं आरडाओरडा करून किंवा धावपळ करून कधीच मिळत नाहीत. ती उत्तरं शोधण्यासाठी आपल्याला थोडा का वेळ होईना शांत बसावं लागतं. आपण म्हणतो ना, शांतता ही रिकामी नसते, ती उत्तराने भरलेली असते. काल जे होतं ते सरपण होतं, उद्या जे असेल ते राख असणार आहे. आपल्या हातात फक्त आजचा हा धगधगता विस्तव आहे. आपण इथे आहोत, पण आपल्याला तिथे कुठेतरी पोचायचंय. यालाच तर आपण स्ट्रेस म्हणतो. आणि म्हणूनच दिवसातले फक्त 10 मिनिटं स्वतःसाठी काढा. शांत बसा, स्वतःच्या श्वासाचा आवाज ऐका, कृतज्ञता व्यक्त करा. लक्षात ठेवा, शांतता हेच सामर्थ्याचं उगमस्थान आहे. आपल्या आयुष्यातील शांततेचा अनुभव घ्या. पुन्हा